नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण केंद्राचा व राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी बघणार आहोत. ओके. केंद्राचा आणि राज्याचा. जनरली राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा केंद्राच्या अर्थसंकल्पावर प्रश्न येतात आणि राज्याच्या योजनेवर प्रश्न येतात. कुठली स्कीम असेल वगैरे, जसं की आता लेक लाडकी योजना असेल किंवा अरे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल. लाडकी बहीण योजना. आता लाडक्या बहिणीमुळं लाडक्या बहिणीमुळं इफेक्ट झाला इलेक्शनमध्ये, असं वेगवेगळं काय जी चर्चा होत आहेत किंवा झाला असेल न झाला असेल तो वेगळा मुद्दा. पण लाडकी बहीण योजना आपला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर लाडकी बहीण योजना आपला पूर्णतः माहिती पाहिजे. ओके. मग त्याचं वयोगट किती, 21 ते 60 वर्ष असेल किंवा महिना प्रतिमाह ₹1500 असतील. ओके. मग ते कोणाकोणाला लागू असणार आहे वगैरे वगैरे. ओके. किंवा अजून त्याचे काही निकष अजून वेगळे ठरवणार आहेत. ओके. आता त्याचे 1500 जागी ₹2100 देणार आहेत असं पण आपण ऐकतोय. पण सध्या जेव्हा योजना सुरू झाली, म्हणजे जुलै 2024 पासून त्या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मग याच्यावर विचारतात. ओके. किंवा मग काय रे, आता जसं केंद्रीय बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे, की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4था टप्पा सुरू झालेला आहे. 4था टप्पा म्हणजे आता सप्टेंबर 2024 पासून 4थ्या टप्प्यामध्ये सुरुवात झालेली आहे. मग ते कधीपासून कधीपर्यंत आहे? 25, 26 ते 28, 29 आहे. म्हणजे कोणता कालावधी आहे त्या 4थ्या टप्प्याचा? त्यावरही प्रश्न येऊ शकतो. ओके. आणि जनरली बघा, केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पावर आजपर्यंत कशी प्रश्न आली ती पहिलं महत्त्वाचं आहे. जर बघितलं तर मागच्या वेळेसच याच्या अगोदरच्या वेळेस प्राधान्यक्रमावर प्रश्न आला बघा. कशावर? प्राधान्यक्रम. तुम्ही बघितला असेल का नाही माहिती नाही. तर प्राधान्यक्रम कोणकोणते आहेत? आता जे काही 9 प्राधान्यक्रम दिले आहेत सध्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 24-25च्या. ओके. प्राधान्यक्रमावर विचारले आणि कोविडमुळं आपली अर्थव्यवस्था कुठल्या शेपमध्ये आहे? म्हणजे व्ही शेप आहे, यू शेप आहे, ओके, एल शेप आहे. काय असते रे हे यू शेप वगैरे? आता हे जर मी म्हणलं यू शेप, एल शेप किंवा मग अरे डब्ल्यू शेप किंवा अजून कोणता आहे त्यांनी काय सांगितलं व्ही शेप वगैरे. ओके. म्हणजे याचा अर्थ काय होतो नेमकं? बघा, म्हणजे याचा अर्थ असा होतो मित्रांनो, लक्षात ठेवा, अर्थव्यवस्था ह्या उंच लेव्हलला आहे. म्हणजे अर्थव्यवस्था एक वरच्या लेव्हलला आहे. आणि का रे, आता जसं कोविडमुळं आपली ही व्ही आकार आपला प्राप्त झाला होता. का रे बाबा? कोविड म्हणजे कोविडच्या अगोदर आणि का रे कोविडच्या अगोदर, कोविडमध्ये आणि कोविड नंतर असं समजा. म्हणजे कोविडच्या अगोदर आपण का रे अर्थव्यवस्थेचा विकास चांगला वरच्या लेव्हलला होता. वृद्धी चांगली होती आणि कोविडमुळं ते खाली गेली. मग का रे इथं जास्त काळ न थांबता पुन्हा वर आली. पुनरुत्थान झालं. म्हणजे मंदीचा कालावधी आहे हा जो दिसतोय तो. ओके. तो जास्त काळ थांबला नाही. याला व्ही शेप्ड का रे अर्थव्यवस्था असं म्हणतात. सुब्रमण्यम यांनी ते सांगितले असं पण त्यामध्ये दिलेलं आहे. प्रश्न त्यावर पण आला होता. बरोबर. पण डब्ल्यू शेप म्हणजे सेम तसंच, हे असं 2 वेळेस झालं समजायचं. पुन्हा काय झालं रे? पुन्हा मंदीमध्ये गेली, पुन्हा पुनरुत्थान झालं. असे डब्ल्यू शेप तयार होते. व्ही आणि डब्ल्यू असेल. एल शेप म्हणजे काय? का रे अर्थव्यवस्था उच्च लेव्हलला होती आणि ती काय केली रे? मंदीत आली. बराच काळ म्हणजे खूप मोठा काळ ती मंदीमध्ये राहिली असेल, वर आलीच नसेल, तर एल शेप तयार होते. आणि काय रे, हा उच्च लेव्हलला होती, पुन्हा मंदीमध्ये आली, मंदीला करे थोडा काळ मंदी बरोबर थांबली आणि पुन्हा पुनरुत्थान झालं. इथं पुनरुत्थानच झालं नाही. ओके. तर मग अशा पद्धतीचे शेप तयार होतात. हे आपलं काही कन्सेप्च्युअल पार्ट आहे आणि तुम्ही इझिली या व्ही शेपला तुम्ही निवडलं असणार आहे, मला असं वाटतंय. तर या याच्यावर पण व्ही शेपवर पण एक प्रश्न आला होता. व्ही शेपच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न आलेला होता. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये अजून काय प्रश्न विचारला रे? स्लॅब रेट विचारले होते, बरोबर ना? स्लॅब रेटवर प्रश्न आला होता. जे की कशाचे आयकराचे स्लॅब रेट जे आहेत त्यावर विचारले होते. आयकर स्लॅब रेट जे आहेत त्यावर प्रश्न आला होता. त्यानंतर अजून कशावर विचारलं रे? स्लॅब रेटवर विचारलेला आहे, प्राधान्यक्रमावर विचारलेला आहे. असे म्हणजे आणि याच्या अगोदर जर प्रश्न बघितला तर मग फिस्कल डेफिसिट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट असेल किंवा काय रे म्हणजे राजकोषीय तूट, महसुली तूट किंवा प्रायमरी डेफिसिट ज्याला प्राथमिक तूट म्हणतो, आणि ते तूट आणि त्या बजेटरी एस्टिमेटनुसार काय त्याच्या तुटीचं प्रमाण, अशा मॅच द पेअरमध्ये जुळ्याजुळ्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आपण बघितले. किंवा एखादी स्कीम असेल, ओके, एखादी काय आकडेवारी असेल, तर त्या अंडर या काय अर्थसंकल्पाचं जनरली केंद्रीय अर्थसंकल्पावर जास्त प्रश्न असतात. ओके. जर आपण ते काढून बघितलं तर आपल्या लक्षात येईल ते की अर्थसंकल्पावर कुठल्या कुठल्या प्रकारची प्रश्न आलेली आहेत. ओके. तर बघा, आपला अर्थसंकल्प बघायचा आहे, केंद्रीय अर्थसंकल्प, आणि खूप डीप आणि खूप आकडेवारी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायला नाही पाहिजे असं मला तरी स्पष्ट वाटतंय.
की काही गोष्टी ते विचारू शकतात, की जसं की या केंद्रीय बजेटमध्ये कशावर भर देण्यात आलेला आहे, कोणत्या 4 गोष्टींना त्यांनी प्राधान्य, गरीब, अन्नदाता अशा गोष्टीवरती प्रश्न विचारू शकतात यावेळेस, किंवा जसं 9 प्राधान्यक्रम आता झालेले आहेत त्यावर विचारू शकतात, किंवा इतर काही गोष्टीवर ते प्रश्न विचारू शकतात. पण ज्या किंवा एखाद्या स्कीमवर विचारतील, आई योजना कोणती काय आहे, जसं महाराष्ट्राची आई योजना आहे किंवा लाडकी बहीण योजना आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्कीमवर प्रश्न रिलेटेड करून तो प्रश्न विचारू शकतात. ओके. तर जसं की याच्या अगोदरच्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय पाम तेल जी स्कीम आहे ऑगस्ट 2021 ची, ते सर्वे मधला आहे, सॉरी बजेट मधलाच प्रश्न आहे, तसं विचारू शकतो. त्याचं टार्गेट जे आहे ते विचारले त्यांनी, स्कीम कधी सुरू झालेली आहे एवढाच त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. खूप डीप जाणं हे गरजेचं नाही, हे लक्षात ठेवा पहिलं. ओके. आता आपण राज्यसभा पूर्वला देखील बघितलेला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू झालेली आहे, आणि मागच्या वर्षीचे जे काही गट ब ची 30 एप्रिल 2023 चे प्रश्न काढून बघा, स्कीमवरले प्रश्न देखील काय रे, तर स्कीम कधी सुरू झालेली आहे आणि ती कशासाठी आहे आणि कोणकोणत्या योजनेच्या, जनरली तर 80 ते 90% प्रश्न काय, ती कधी सुरू झाली आणि ती कशासाठी आहे, तिचा उद्देश नेमकं काय आहे. मग बाकी प्रश्न जर बघितलं 10% 20%, तर काय रे, कोणत्या 2 योजनेच्या एकत्रीकरणातून ती निर्माण झालेली आहे, किंवा त्या योजनेचे टार्गेट काय आहेत, थोडेफार त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, किंवा त्याचा वित्तपुरवठा वगैरे काय आहे, किंवा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते ते बघ, त्याच्यावर 10%. पण 80 ते 90% प्रश्न या योजना कशासाठी आहे आणि काय रे, त्या योजना कधी सुरू झालेली आहे यावरच जास्त प्रश्न असतात. ओके. मग त्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. बघू आपण. चला, तर केंद्रीय अर्थसंकल्प, आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला असं विचारलं की याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून पण काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, की अर्थसंकल्प जे आहे ते अर्थसंकल्प, केंद्रातला अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी कुणाची आहे, राष्ट्रपती यांची आहे, की कलम कुठला आहे रे, 112 अंतर्गत राष्ट्रपतीची जबाबदारी आहे. मग त्यांच्या थ्रू अर्थमंत्री ते मांडत असतात, बरोबर. आणि काय रे, राज्यामध्ये म्हणलात तर 202 कलमानुसार राज्यपालाची जबाबदारी आहे, घटनात्मक जबाबदारी यांची आहे 202 कलमानुसार. पण अर्थसंकल्प हा शब्द आपल्या घटनेमध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा आपल्या घटनेमध्ये ते शब्द यूज करण्यात आलेला आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे की 16-17 पासून काय झालेलं आहे, अर्थसंकल्प, रेल्वे अर्थसंकल्प, आणि पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प वेगळं मांडलं जायचं. ओके. जसं की कधीपासून 1921च्या ॲक्वर्थ समितीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडला जात होता पूर्वी. पूर्वी म्हणजे 17-18 पर्यंत. त्यानंतर मात्र आता रेल्वे अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पामध्ये इन्क्लूड केलेला आहे. बऱ्याच आपण चेंजेस केले त्यावेळेस, की नियोजन जे काय भांडवली खर्च आणि महसुली खर्च आहे, तो नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च जो आहे तो वेगवेगळा पूर्वी मांडायचो. आता मात्र ते देखील आपण रद्द केलेलं आहे. ओके. पूर्वी आपण फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडायचो आणि ते का फेब्रुवारीच्या शेवटी मांडायचं. आता मला इथं बऱ्याच गोष्टीची काय तुमच्या टाइमची अडचण येते, म्हणून मला जास्त गोष्टी सांगता येणार नाही. ओके. तर पण बघा, शेवटी का मांडायचे पूर्वी, कारण आपण 5.5 तास पुढे आहोत रे. मग त्यांच्या तिकडे किती वाजायचे, 11 वाजले तर आपल्याकडे किती, 11-12 त्यांच्याकडे वाजली तर आपल्याकडे 4-5 वाजायची ना. कळलं का. आपण ब्रिटिशांच्या काळानुसारच चालायचो, म्हणून आपण 5 वाजता बजेट मांडायचो याच्या पूर्वी बघितलं तर, बरोबर. आणि 28 फेब्रुवारी त्यांनी मांडत होते म्हणून आपण 28 ला मांडायचो, म्हणजे 28 फेब्रुवारी म्हणण्यापेक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडायचो. आता आपण 1 फेब्रुवारीला मांडतो का, तर मग शेवटच्या दिवशी मांडलं तर मग लेखानुदानची गरज पडायची. आता मात्र लेखानुदान मांडण्याची गरज राहिलेली नाही. ओके. ज्यांना म्हणजे ज्यांनी कधी वाचलं असेल त्यांना हे बजेट वगैरे मी जे बोलतोय ते कळत असेल. ओके. ज्यांनी कधीच काही वाचलं नाही, अरे काय बोलतोय हा, ते तुम्हाला म्हणजे असं वाटेल की अरे काय आपण काही सांगतो रे, असं वाटेल. ओके. पण ते माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, आणि हा एक हे दोन्ही जे काय केंद्राचा असेल राज्याचा असेल तर सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर ते सगळ्या हे मनी बिल असते एक प्रकार, आणि ते मनी बिल असल्यामुळं ते जनरली लोकसभेतच प्रथमतः मांडता येते. आणि ते कोण रे, ते केंद्र आणि राज्याचं सेमच आहे, आणि तो मंत्रीच मांडू शकतो, म्हणजे खासगी सदस्य मांडू शकत नाही. आणि सगळे अधिकार जनरली लोकसभेलाच आहेत आणि तिकडे विधानसभेलाच आहेत, विधान परिषदेला नाहीत. विधान परिषद किंवा जसे मनी बिल असल्यामुळे 14 दिवस रोखून ठेवू शकते जर मनी बिल असेल तर. ओके. ठीक आहे. अर्थसंकल्प हा मनी बिलचाच प्रकार आहे. ओके. मग एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, केंद्रीय अर्थसंकल्प जे काय आहे तर 24-25चं, त्यामध्ये आपण बघूया काय काय आता गरजेच्या आहेत त्या गोष्टी. आपल्या ज्या एक्झाम ओरिएंटेड आहेत, मी त्या ठिकाणी सांगतो की इथं प्रश्न येऊ शकतो, तिथं जास्त भर द्यायचं. बघा आता, तर केंद्रीय अर्थसंकल्प 24-25 23 जुलै 2024 रोजी मांडण्यात आलेला आहे, जो काय पहिला अंतरिम होता 23-24चा. आणि हा जे सरकार सत्तेत आलेलं आहे, सत्तेत जे काय
म्हणजे आपलं जेव्हा आपला काय निवडणुका असतात तेव्हा त्या अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे तात्पुरता अर्थसंकल्प मांडला जाते आणि आता हे पूर्ण अर्थसंकल्प आहे. ओके, बघा आता भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी सादर केलाय. कोणी मांडला रे अर्थसंकल्प? केंद्रीय अर्थमंत्री कोण? निर्मला सीतारामनजी. आणि हे सलग 7व्यांदा मांडलंय आणि यांनी रेकॉर्ड ब्रेक केलाय. आतापर्यंत याच्या अगोदर मोरारजी देसाई यांच्या नावावर म्हणजे सर्वाधिक वेळा नाही म्हणत मी, सलग म्हणतोय. बघा सलग 7व्यांदा आहे आणि सलग 6व्यांदा म्हणला तर कोण आहे रे? मोरारजी देसाई आहे. मग नंतर मनमोहन सिंग वगैरे. पण सलग म्हणजे सलग महत्वाचा आहे. सर्वाधिक वेळा म्हणला तर मोरारजी देसाईच आहे, 10 वेळा मांडलेले आहेत. पण खरे सलग 7 वेळा मांडण्याचा विक्रम जर कोणी केला असेल तर याच्यावर विचारू शकतात, निर्मला सीतारामन जी आहेत. बघा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे, 10 वेळा. विचारू शकतात. पी चिदंबरम 9 वेळा मांडलेले आहेत आणि प्रणव मुखर्जीजी 8 वेळा मांडलेला आहे अर्थसंकल्प. ओके, मग पहिला अर्थसंकल्प कोणी मांडलाय, सत्तानंतरचा पहिला कोणी मांडलाय, हा आपला जो काय इकॉनॉमिक्सचा जो काय पब्लिक फायनान्स मध्ये आहे तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वाधिक वेळा करे सलग म्हणले, सलग अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम निर्मला सीतारामन आता सांगितले 7 वेळा. त्यानंतर मोरारजी देसाई 6 वेळा आणि मनमोहन सिंगजी 5 वेळा आहे. ओके, पण एकूणच सर्वाधिक वेळा म्हणला तर 10 वेळा मोरारजी देसाई यांनी करे जे काही साधारण अर्थसंकल्प 8 वेळा आणि अंतरिम अर्थसंकल्प 2 वेळा असे 10 वेळा मोरारजी देसाई यांनी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. ओके, बघा सध्या अर्थसंकल्प टॅबच्या मदतीनं सादर केला जातो. पूर्वी काय रे टॅबच्या मदतीनं करायचे का नाही ना, आता ते काय रे ते जी काय लाल कलरची जी पिशवी असे पिशवीमध्ये ते आणून ते टॅब आणतात आणि ते त्याद्वारे सादर करतात. बरोबर, लाल रंगाच्या वही खात्यात आणलं जाते. ओके, आता ज्ञानवर भर दिलेला आहे. बघा काय रे या 4 गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. कोणकोणत्या? ज्ञान म्हणजे गरीब, जी म्हणजे गरीब, ज्ञानचा लॉंग फॉर्म पण विचारू शकतात. तर हे महत्वाचं, याच्यावर प्रश्न येण्यासारखा आहे. गरीब, वाय म्हणजे युथ आणि ए म्हणजे अन्नदाता म्हणजे काय रे शेतकरी आणि हे काय रे एन म्हणजे काय नारी, नारी म्हणजे महिला. तर सर्वोच्च प्राधान्य दिले. कशाला प्राधान्य देण्यात आले असं विचारू शकतात. तर मग कोणकोणत्या? ह्या 4 लोकांना, गरीब, युवा आणि काय रे अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि महिला म्हणजे नारी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं. म्हणजेच गरीब, महिला, तरुण, अन्नदाता म्हणजे शेतकरी या 4 गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. आणि जर म्हणलं भर म्हणलं काय रे कोणत्या याच्यावर काय रे कोणकोणत्या घटकावर लक्ष केंद्रित करणं, अर्थसंकल्पावर अर्थसंकल्पाचे घटक म्हणजे कोणकोणती घटक करे त्यावर भर द्यायला. रोजगार, कौशल्य शिक्षण, त्यानंतर MSMEs जी काय आहेत आणि मध्यम वर्ग यांना मात्र काय करण्यात आलं रे या घटकामध्ये या घटकावर अर्थसंकल्पामध्ये काय रे भर देण्यात आलेला आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी पूर्वी नारा काय दिला होता रे? जय जवान जय किसान असा नारा दिला होता. आता नरेंद्र मोदी यांनी त्यामध्ये वाढ केलं की जय जवान जय किसान करे जय विज्ञान जय अनुसंधान असं केलेलं आहे. ओके, बघा आता रुपया कोठून येतो यावरही प्रश्न आलेला आहे. ओके, प्रश्न आल्यानंतर कळतंय की बाबा अरे याच्यावरही प्रश्न आला होता. बरोबर, बघा की जे काय रुपीज कम्स फ्रॉम म्हणजे रुपया कसा येतो, रुपया कसा येतो. मग याच्यावर प्रश्न विचारला होता की रुपया कुठून सर्वाधिक पैसे जे आहेत आपला जे काय समजा आपल्या देशाला 100 रुपये मिळतात उदाहरण धरा, तर त्या 100 रुपयामध्ये सर्वाधिक कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे? जसं आता आपल्या घरामध्ये जर वडील कमवणारे असतील की वडिलांची पेमेंट 50,000 रुपये, आईची पेमेंट आई नोकरीला असेल तर आईची 40,000 आणि स्वतःची तुमच्या 10,000. नाही सर मी अजूनही शिकतोय. शिक बाबा. ओके, पण शिकून नाव कमव, काहीतरी कर आणि खरंच मेहनत घ्या रे. नाहीतर उगाच काय मी शिकतोय सर, मी अभ्यास करतोय, किती दिवस झाले. अरे कसं म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स पाहिजे की मी आता यावेळेस होणारच आहे आणि मी सकाळी 5ला उठणार आहे, मी संध्याकाळीपर्यंत बसणार आहे. कॉन्फिडन्स पाहिजे आणि मी करणार आहे सर, त्या जिद्दीनं मला करायचं आहे, मी यावेळेस होणारच आहे. कॉन्फिडन्स मनामध्ये असला पाहिजे, निश्चित होतंय. ओके, असो. बघा तर सर्वाधिक कुठून येतो मग हे सगळे पाठ करायचे का नाही, 1 2 3 पहिले माहिती पाहिजे. बॉरोइंग करे बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज हे महत्वाचं. बऱ्याच जण जीएसटी करून आले, आता इन्कम टॅक्स आहे त्यानंतर जीएसटी आहे. नाही सर सर्वाधिक पैसे आता जीएसटी म्हणून येतात. आपण अर्थसंकल्प व्यवस्थित बघितला पाहिजे. याच्या अगोदर मला वाटते 22 मध्ये का 23 मध्ये यावर प्रश्न आलेला आहे. ओके, बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज मधून 27 रुपये येतात. म्हणजे काय रे आपण कर्ज आणि इतर देयता म्हणजे काय रे जी काय आपली सार्वजनिक देणगी आहे म्हणजे जी प्रॉव्हिडंट फंड वगैरे जे त्यातून. ओके, आणि कर्ज म्हणजे कर्जातूनच पैसे जास्त जमा करतो आपण. बघा बोमच आहे आपली. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय कर्जातून जास्त रुपये जमा करतो याचा अर्थ काय रे
व्याजावर जास्त खर्च होणार आहे, म्हणजे पैसा जाणार कसा बघा, व्याज देत म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे एवढं प्रमाण आहे व्याजाचं, इंटरेस्ट पेमेंट्स आपले 19% जातात. आलं लक्षात? असं बघू आता. मग त्यानंतर इन्कम टॅक्सचं प्रमाण आहे 19% अँड जीएसटी 18%. मग आता हे सगळं पाठ करणार का? निश्चित नाही. नंतर कॉर्पोरेशन टॅक्स 17% आहे, कॉर्पोरेशन टॅक्स. ओके, मग सगळ्यात जास्त काय आहे ती माहिती पाहिजे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मग बाकी उगा नॉर्मल वाचून घ्या. ओके, चला नेक्स्ट. आणि रुपया कुठे जाणार म्हणजे एक्सपेंडिचर कसा आहे, खर्च कसा होतो बघा. करामध्ये राज्यांचा वाटा, स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज 21% आहे. म्हणजे जे वित्त आयोगानुसार जे डिस्ट्रीब्युशन केलं जाते केंद्र आणि राज्याचा कराचा वाटा, त्यामध्ये केंद्राचे सर्वाधिक पैसे राज्यांना वाटण्यामध्ये जातात. किती? 21 रुपये 100 रुपयामधले. मग दुसरा क्रमांक काय, इंटरेस्ट पेमेंट जातात 19%, 19 रुपये. जे कर्ज घेतलं आपण काय लॅबिलिटीज, बॉरोइंग अँड लॅबिलिटीज दाखवलं ते 19 रुपये त्याच्यामध्ये जातात. असं. ओके, आणि तिसरा काय सेंट्रल सेक्टर स्कीम जे आहेत, जे सरकारी केंद्र सरकारच्या स्कीम, त्यात 16% खर्च होतो. ओके, जे पहिल्या 3 लक्षात ठेवा, म्हणजे पहिलंच लक्षात राहिलं पाहिजे पहिलं, नंतर पहिल्या 3 लक्षात राहिलं पहिलंच जाईल काय फोन, असं करू नका. ओके, मग बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. आपण संरक्षण डिफेन्ससाठी 8% खर्च करतो आपण. ओके, लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक पैसे मंजूर झाले कोणत्या मंत्रालयासाठी झालेले? संरक्षण मंत्रालयासाठी खर्च झाले, सगळ्यात अधिक मंजूर झाले 6.22 लाख कोटी रुपये, म्हणजे एकूण अर्थसंकल्पाच्या 12.9% जवळपास. आणि ग्रामीण विकास मंत्रालय त्यानंतर, आणि त्यानंतर रेल्वे मंत्रालय. ओके, आणि सर्वाधिक पैसे मंजूर झालेली योजना कोणती आहे? मनरेगा. आता मनरेगावर प्रश्न येतो का? निश्चित येतो. कधी सुरू झाली रे? कायदा कधीचा आहे सर? मनरेगा कोणत्या योजनेपासून एकत्र करून झालाय? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, या 2 योजनेच्या एकत्रीकरणातून मनरेगा सुरू झालेली आहे. माहिती पाहिजे सर, मला माहिती नाही. अरे बाबा, ह्या योजनेवर सर्वाधिक खर्च करतो आपण, 86,000 कोटी रुपये खर्च होतात. मग आपलं ही स्कीम माहिती पाहिजे. आणि ग्रामीणच्या रोजगाराबाबतची सगळ्यात महत्वाची स्कीम आहे, आणि ती मला माहिती नाही. माहिती नाही सर मला. कसं बाबा जमल तुला? तिचा कायदा कधी आहे? 7 सप्टेंबर 2005 कायदा आहे. आणि 2 फेब्रुवारी 2006 ही स्कीम सुरू झाली. कोणती रे? नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम आणि का रे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, या 2 योजनेच्या एकत्रीकरणातून ही योजना सुरू झाली. आणि संपूर्ण भारतभर ही कधी 2008 मध्ये संपूर्ण भारत. इथं कधी फक्त 200 जिल्ह्यामध्ये सुरू झाली सुरुवातीला, बरोबर. इथे कुटुंबाला किती, त्या कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना म्हणतो, एका व्यक्तीला नाही तर प्रौढ व्यक्तींना, म्हणजे मग त्या कुटुंब त्यातल्या प्रौढ व्यक्तींना डिस्ट्रीब्यूट करू शकते. 100 दिवसाचा रोजगार पुरवला तो या अंतर्गत. ओके, 33% रिझर्वेशन पण आहे महिलांना यामध्ये. मग 5 किलोमीटरच्या आत का 15 किलोमीटरच्या आत, 15 दिवसाच्या आत का, ते माहिती पाहिजे ना. तर सर मला ते कन्फ्युजन होते बघा, वाचलं पाहिजे. ओके, मनरेगा. आणि आयुष्यमान भारत पण स्कीम माहिती पाहिजे. चला, तर बघा आता क्रीडा क्षेत्रासाठी किती रुपये खर्च झाले काही गरज नाही लक्षात ठेवायचं. ओके, खेलो इंडिया हा पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पातील क्रीडा क्षेत्राच्या तरतुदीत सर्वात मोठा लाभार्थी ठरलाय. मग क्रीडा क्षेत्रासाठी कोणत्या स्कीमवर किंवा कोणत्या प्रोजेक्टसाठी सर्वाधिक खर्च झाला? मग खेलो इंडियासाठी, एवढं लक्षात ठेवा. आरोग्य क्षेत्रासाठी काही लक्षात नका ठेवू, 1.9% खर्च झालाय. पण आता बघा, कारण विकसित भारताचा पाठपुरावा करण्यासाठी 9 प्राधान्यक्रमावर भर दिले. ते 9 प्राधान्यक्रम माहित पाहिजे. बघा 9 प्राधान्यक्रम कोणते आहेत, जे गेल्या वेळेस प्राधान्यक्रमावर विचारलंय तेच प्राधान्यक्रम आपल्या पुस्तकात याच्या अगोदरही प्राधान्यक्रमावर होताच. ओके, तर यावेळेसही राहणारच आहे प्राधान्यक्रम. बघा, शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता हे पहिलं प्राधान्यक्रम. दुसरं रोजगार व कौशल्य, यावर प्रश्न येतो का? हो, याच्या अगोदर विचारले, आताही विचारू शकतात. सर्वसमावेशक मानव संसाधन विकास व न्याय, उत्पादन व सेवा, नागरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवोपक्रम, संशोधन व विकास आणि पुढच्या पिढीतील सुधारणा, हे 9. आणि या 9 वरच सगळं अर्थसंकल्प आपलं डिपेंड आहे. ओके, मग हे 9 माहित पाहिजे का? हो माहित पाहिजे. पुन्हा येणार आहे बघा, कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता, प्रोडक्टिव्हिटी अँड रिसायलेन्स इन ऍग्रिकल्चर. बघू आपण 32 शेती व बागायती पिकांच्या नव्या 109 उच्च उत्पादन आणि हवामान प्रतिरोधक जाती शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध केल्या जातील. किती? 109 उच्च उत्पादक, म्हणजे 32 शेती आणि बागायती पिकांच्या. याची काही गरज नाही. 10,000 जैव निविष्ठा संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येईल. ठीक आहे. पायलट प्रोजेक्टच्या यशामुळे सरकार राज्यांशी भागीदारी करून 3 वर्षात शेतकरी व त्यांच्या जमिनीच्या कव्हरेजसाठी कृषी क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऍग्रिकल्चर अंमलबजावणी करेल. नॉर्मल वाचा, पण याच्यावर विचारू शकतात इथं किती पिकांसाठी वगैरे हाय यील्डिंग व्हरायटीज निर्माण करतात. ओके,
आता रोजगार आणि कौशल्याच्या बाबतीत बघा, यात विशेष भर महिला आणि विद्यार्थ्यांवर दिले. कशावर भर दिले विचारतील, रोजगार आणि कौशल्याच्या बाबतीत. अरे एम्प्लॉयमेंट आणि स्किलिंगसाठी कशावर भर दिले जास्त, तर महिला आणि विद्यार्थ्यांवर भर देण्यात आले. 5 वर्षात 20 लाख तरुणांना कौशल्यवान बनवणं जाईल असं म्हणण्यात आलंय. मॉडेल स्किल लोन स्कीम सुधारित करून 7.5 लाख रुपयापर्यंत कर्ज सरकारच्या हमीसह दिलं जाईल, ज्यातून दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत होईल. नॉर्मल वाचा, पण हे कशावर भर दिले ते माहिती असणं गरजेचं आहे. सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय या अंतर्गत बघा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश चा समावेश असलेल्या भारताच्या पूर्वेकडील प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्वोदय योजना. कोणासाठी आहे रे पूर्वोदय योजना, कोणकोणत्या राज्यासाठी आहे विचारतील. कशासाठी आहे मग ते विचारतील. ओके, याद्वारे मानव संसाधन विकास, पायाभूत सुविधा, आर्थिक संधीची निर्मिती करून या प्रदेशाला विकसित भारत बनवण्यासाठी इंजिन बनविले जाईल. ओके, मग कोणकोणत्या राज्यासाठी आहे पूर्वोदय योजना, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश हे विचारू शकतात. ओके, पूर्वोदय योजनेमध्ये खालीलपैकी कोणाकोणा समावेश होतो विचारतील. ओके, नॉर्मल एवढंच बघा, बाकी काही नाही. प्रधानमंत्री आवास योजना, देशातील ग्रामीण व शहरी भागात अतिरिक्त 3 कोटी घरं निर्मितीची घोषणा करण्यात आली. म्हणजे अजून त्याचा प्रधानमंत्री आवास योजनेचा कालावधी वाढवला. 2015 ची आहे प्रधानमंत्री आवास योजना. कशा जागी आली रे, प्रधानमंत्री आवास योजना जी ग्रामीण आहे ती इंदिरा आवास योजनेच्या जागी आलेली आहे. इंदिरा आवास योजना. ओके, पूर्वी इंदिरा आवास योजना ही JRY चा भाग होती. ओके, त्याच्या अगोदर RLGP चा भाग होती. RLGP JRY चा भाग बनली, म्हणून JRY चं नंतर काय रे स्वतंत्र दर्जा तिला कोणाला मिळाला, इंदिरा आवास योजना. इंदिरा आवास योजनेच कार्य जे काय प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचं कार्य म्हणजे ग्रामीण योजना कोणाच्या जागी आलेली आहे, इंदिरा आवास योजनेच्या जागी आलेली आहे. प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान, यात 63,000 गावांचा समावेश असेल व यातून 5 कोटी आदिवासी लोकांना लाभ होईल. उद्देश काय, आदिवासी समुदायामध्ये आर्थिक स्थिती सुधारणं, हे उद्देशच लक्षात ठेवा, बाकी काही इथं 63,000 वगैरे विचारणार नाहीत. बँकिंग सेवाचा विस्तार करण्यासाठी ईशान्य भागात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100हून अधिक शाखा स्थापन केल्या जातील. कशासाठी आहे ते नॉर्मल माहित पाहिजे. आता मुद्रा स्कीम बघा, उत्पादन आणि सेवा मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस सेक्टरमध्ये मुद्रा कर्ज. आता मुद्रा कर्जाचं काय, मुद्रा स्कीम कधीची आहे रे, 8 एप्रिल 2015 ची स्कीम आहे. ओके, ती गैर बँकिंग म्हणून पहिले सुरुवातीला ती सुरू झाली आहे, CDB अंतर्गत सुरू झालेली आहे. कुठली तर आपली मुद्रा योजना. आणि मुद्रा योजनेबद्दल बऱ्यापैकी गोष्टी माहिती पाहिजे बरं का, तिचं पेड कॅपिटल किती आहे वगैरे वगैरे वगैरे. ओके, त्यानंतर मुद्रा योजना मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. हा, मुद्रा योजना जी आहे बघा, ऑथराइज कॅपिटल तिचं 100 कोटी होतं आणि पेड अप कॅपिटल 750 कोटी रुपये आहे. उद्देश काय, तिचा उद्देश काय बघा, मुद्रा योजनेचं, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचं 8 एप्रिल 2015 ची आहे. मग माहित पाहिजे कधीची आहे ही, 8 एप्रिल 2015 ची आहे. ही आपलीच पुस्तक आहे बघा, लक्षात ठेवा. ए बाबा हे ओके, त्यामध्ये बघा काय केलेलं आहे, भांडवल ऑथराइज कॅपिटल 100 कोटी आहे आणि पेड अप कॅपिटल 750 कोटी रुपयाचा आहे. उद्देश काय, असंघटित व अनौपचारिक असलेल्या कित्येक सूक्ष्म उपक्रमांना पतपुरवठा करून त्यांना संघटित करणं व त्यांना औपचारिक वित्तीय यंत्रणेत आणणं. म्हणजे कर्ज कोणाला देते, ग्रामीण आणि शहरी भागातील लघु आणि सूक्ष्म उपक्रम देते. कोणाला देते रे हे कर्ज, बघा ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म व लघु उपक्रमांना. पण हे सूक्ष्म लघु उपक्रम येतात पण मध्यम उपक्रम यामध्ये येत नाहीत, म्हणून मिसिंग मिडल्स असं म्हणतात याला. ओके, सूक्ष्म आणि लघु उपक्रमांना करते. मग या अंतर्गत 3 स्कीम आहेत. कोणकोणत्या, शिशु 50,000 रुपयापर्यंत, त्यानंतर किशोर 50,000 ते 5 लाख आणि तरुण जे आहे ते 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत आहे. पण जे किशोर अंतर्गत कर्ज उचललेलं आहे पण त्यांनी वेळेत परतफेड केलेले आहे, अशांसाठी 10 लाख रुपयावरून 20 लाख रुपये वाढवण्यात आले. प्रत्येकाला वाढवलं नाही, ज्यांनी कर्ज परतफेड वेळेत केले अशांसाठी. ओके, बघा तरुण श्रेणी अंतर्गत कर्ज मर्यादा 10 लाख रुपयावरून 20 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे जी केवळ त्याच्यासाठी वाढवण्यात आली आहे की ज्या तरुण श्रेणी अंतर्गत पूर्वी कर्ज घेऊन ते वेळेमध्ये त्यांनी परत केलेलं आहे. सरकार 3 वर्षाच्या आत मध्ये सर्व प्रमुख MSME क्लस्टर्सना सेवा देण्यासाठी आपली पोहोच वाढवण्यासाठी थेट कर्ज सुविधा प्रदान करण्यासाठी CDB नवीन शाखा सुरू करेल. या अर्थसंकल्पात MSMEs व उत्पादन विशेषतः कामगार केंद्रित उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, काही महत्त्वाचं नाही. MSMEs क्षेत्रात अन्न,
विकिरण गुणवत्ता सुरक्षितता या चाचणीसाठी 50 कार्य किती 50 लक्षात ठेवा 50 बहुउत्पादन खाद्य विकिरण युनिट स्थापन करण्याची अर्थसहाय्य दिले जाते. विचारू शकतात एकदा किती बाबा. ओके 50. शहरी विकास बघा अर्बन डेव्हलपमेंट पीएम स्वनिधी कायसाठी आहे पीएम स्वनिधी कशासाठी आहे विचारतील. रस्त्यावरील विक्रेत्यांचं जीवन बदलण्यासाठी पुढील 5 वर्षात निवडक 100 साप्ताहिक हाट म्हणजे स्ट्रीट फूड हब म्हणजे रोडवरले फूड हब काय करायचं डेव्हलप करायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2 1 कोटी गरिबांना घर ही देखील 2015चीच आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी बघा पीएम सूर्य म्हणजे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना कायसाठी आहे रे बघा प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना जी आहे 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट किती विचारू शकतात महत्वाचं आहे बघा रे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळावी यासाठी छतावर सौर ऊर्जा संयंत्र किती 300 युनिट. ओके आणि विकसित भारतासाठी अणुऊर्जा हा मिश्र ऊर्जेचा एक महत्वाचा भाग बनवण्याचं कार्य अपेक्षा आहे. ओके आणि अजून एक लक्षात ठेवा अवकाश अर्थव्यवस्था पुढील 10 वर्षात 5 पटीने वाढवण्यासाठी 100 कोटीचा व्हेंचर कॅपिटल फंड उभा केला जाणार आहे. किती रे बघा पुढील 10 वर्षात 5 पटीने वाढवण्यासाठी पुढील 10 वर्षात 5 पटीने वाढवण्यासाठी किती रे 10,000 का रे सॉरी 1,000 किती 1,000 कोटी करोडचा कार्य व्हेंचर कॅपिटल फंड उभा केला जाणार आहे. कुठला व्हेंचर कॅपिटल फंड उभा केला जाणार आहे हे लक्षात ठेवा. ओके पुढील 10 वर्षात कुठं अवकाश संशोधनामध्ये. पायाभूत सुविधा बघा यावर्षी भांडवली खर्चासाठी 11,11,111 कोटीची तरतूद केली. जीडीपीच्या 3.4%. लोकसंख्या वाढीमुळे पात्र ठरलेल्या 25,000 ग्रामीण वस्त्यांना बारमाही कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4था टप्पा कधी रे 11 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झालाय बघा 11 सप्टेंबर 2024 विचारू शकतात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधीची आहे 2000 ची आहे. मग त्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे आता तसं बघितलं तर महाराष्ट्राची योजना कधीची आहे माहिती पाहिजे. महाराष्ट्राची काय तर महाराष्ट्राची पुढे येणार आहे आपला कशामध्ये तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये. मात्र काय रे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना पहिले सुरुवातीला किती रे 500 किंवा मग काय रे डोंगराळ किंवा जे आदिवासी भाग आहे इथं 250 लोकवस्तीच्या भागाला काय रे जर बारमाही रस्त्याने जोडलं नसेल तर बारमाही रस्त्याने जोडण्याची ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. ही काय रे 100% केंद्र पुरस्कृत योजना होती. ओके मग या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4था टप्पा जो आहे 11 सप्टेंबर किती रे 11 सप्टेंबर 1800 किती रे सॉरी 1800 म्हणतोय 2024 ला ठीक आहे बघा त्याचं 2028 प्रधानमंत्री जर बघितलं त्याचं दिलंय मी आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. जनरल ही एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. मी ज्या एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला सांगतोय प्रधानमंत्री कुठली रे ग्राम सडक योजना जी आहे 25 डिसेंबर 2000 ची आहे आणि तिचा पहिला टप्पा 2000 पासून सुरू झालाय दुसरा 2013 पासून आणि तिसरा 10 जुलै 2019 पासून सुरू झालाय आणि तिसरा टप्पा लक्षात ठेवा मित्रांनो सॉरी 4था टप्पा तर 4था टप्पा 11 सप्टेंबर 2024 बघा करे टप्पा कधी आहे 2024-25 ते 2028-29 पर्यंत हा टप्पा आहे. विचारू शकतात कधी ते कधीपर्यंत आहे ग्राम सडक योजनेचा. ओके त्यासाठी 62,000 किलोमीटरचे नवीन बारमाही रस्ते निर्माण करून करे 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडले जाणार आहे या 4थ्या टप्प्याअंतर्गत. करे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4था अंतर्गत रस्त्याची आखणी प्रधानमंत्री गतिशक्ती पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि तरतूद यासाठी 70,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे लक्षात. आणि सिक्कीम उत्तराखंड आसाम हिमाचल प्रदेशला पूर व्यवस्थापन ढगफुटी आणि भूस्खलनामुळे होणारे नुकसान तसेच संबंधित प्रकल्पासाठी मदत केली जाणार आहे. कोणाकोणाला मदत केली जाणार विचारू शकतात. पूर व्यवस्थापन ढगफुटी आणि भूस्खलनासाठी कोणाकोणाला मदत केली जाणार आहे पण ते जे काही हिमालयन आहेत किंवा मग काय जिथं याचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी. बघा आता नाविन्यता संशोधन आणि विकास अणुसंशोधन राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाईल. भारताने 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभे करण्याचं आणि 2024 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना पाठवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे.
24 नाही 40 असेल. 2035 पर्यंत बघा भारतीय अवकाश स्थानक उभं करणं आणि 2040 पर्यंत चंद्रावर पाठवणं म्हणजे 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याचं म्हणजे चंद्रावर बिंद्रावर पाठवण्याचं उद्दिष्ट आहे 2040 पर्यंत. 35 पर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभा करायचं. स्थानक उभा राहिलं की मग पुन्हा असं पुढं. ते 2024 चुकीचं आहे बघा, ते 2040 करून घ्यायचं. ओके, बघा पुढील 10 वर्षात अंतराळ व्यवस्थेचा 5 पटीनं विस्तार करण्यावर भर. म्हणजे त्यासाठी मग काय करायचं रे, 1000 कोटीचं काय रे व्हेंचर कॅपिटल फंड उभारला जाईल. ओके, सांगितलं तुम्हाला मी आताच. आणि भारताची अंतराळ व्यवस्था आज जवळपास $8 अब्ज इतकी आहे. पुढच्या टप्प्यातील सुधारणा बघा, राज्य सरकारच्या साह्याने ग्रामीण व शहरी दोन्ही भागात जमीन विषयक सुधारणा करण्यात येणार आहेत. ओके, आणि सर्व जमिनीसाठी उद्दिष्ट भूखंड ओळख क्रमांक म्हणजे ज्याला याचा अर्थ काय भू आधार दिला जाणार आहे. भू आधार आता इथून पुढं करे तुमचं जे काय तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, कोणी किती ब्लॅक मार्केटिंग करून पैसे कमवलेले आहे बघायचं त्याला. ठीक आहे, त्याचा आता आधार लिंक करून टाकून द्यायचं तुमच्या प्रॉपर्टीला. मग तर मग वाटच लागली. बरोबर, करायच पाहिजे तसं. भू नकाशांचे तर डिजिटलायझेशन ज्यामध्ये जमीन तुकड्यांचा तपशीलवार प्रतिनिधित्व विभाजन सीमा आकार इत्यादी गोष्टी शासनाद्वारे समाविष्ट केल्या जातील. आणि जमिनीच्या नोंदी GIS मॅपिंग तंत्रज्ञानाच्या साह्यानं डिटेल केल्या जाते. बाकी महत्वाचं नाही, पण भूखंड ओळख क्रमांक एक लक्षात ठेवा. काही याच्यावर हे लॉंग फॉर्म विचारू शकतात. युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर. बघा टॅक्स स्लॅब रेट बघा 3 ते 7 5%, 7 ते 10, 0 ते 3 पर्यंत 0% आहे बघा. 10%, 15%, 20%, 30% स्लॅब रेटवर ही प्रश्न विचारतील. ओके, बघा 10 ते 12, 15%, 12 ते 15, 20%, 15 लाखाच्या वर जास्त 30% आहे. थोडक्यात बघा 2023 मध्ये नवीन सहकार धोरण आखण्यासाठी सुरेश प्रभू समिती कोणाच्या आदेशाखाली समिती स्थापन केली विचारू शकतात. परकीय कंपन्यांचा महामंडळ कराचा दर 40% वरून 35% करण्याचा प्रस्ताव आहे. का तर FDI इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे देशामध्ये, बाहेरची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, हाच उद्देश असणार आहे. विदेशी उद्योगांना भांडवली कर 30% वरून 25% करण्याचा प्रस्ताव आहे. GDPच्या 3.5% पायाभूत सुविधावर खर्च केला जातो. भांडवली नफा कर अल्पमुदतीचा 15% वरून 20% आणि दीर्घमुदतीचा 10% वरून 12.5% केले असं वाढवलंय. ओके, आणि नवीन कर प्रणालीमध्ये पगारदार कर्मचाऱ्यांवर 17,500 रुपये पर्यंत बचतीसह महत्वपूर्ण लाभ होणार असून त्यांच्यासाठी मानक वजावट स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपयावरून 75,000 केले बघा. कारण म्हणजे जी नोकरदार आहेत त्यांना फायदा होईल. 50,000 रुपयावरून किती केले 75,000 रुपयापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन वाढवण्यात आलेलं आहे. हा, ह्याच्यावर प्रश्न असतो बघा तुटींवर, ते पण कुठली विचारतात हे 24-25 ची बजेट मधली म्हणलं तर हेच विचारलं. आपला हा पार्ट सगळा इकॉनॉमिक्सचा झाला, म्हणजे इकॉनॉमिक्स अंडर आपण बघतोच ते. ओके, पण हे विचारतील राजकोषीय तूट. आता राजकोषीय तूट म्हणजे काय, फिस्कल डेफिसिट म्हणजे जे सरकारला भविष्यात पैसे देऊन टाकावं लागतं. जर समजा आता मी पगारीतून मला समजा पगार येते महिना 50,000 रुपये, तर मला कोणाला द्यावं लागणार आहे का ते? नाही ना, माझ्या आहेत ते 50 मी खर्चू शकतो. पण त्या मला 50,000 रुपये पेमेंट येते महिना, पण माझा खर्च 70,000 रुपये. पण मी 20,000 रुपये कुठून घेतले, माझ्या एका एक्स मित्राकडून 10,000 रुपये घेतले, वाय मैत्रिणीकडून 5,000 रुपये घेतले, अजून एकाकडून 5,000 रुपये घेतले, 20,000 रुपये मला ते भविष्यात द्यावं लागतं का नाही? ते म्हणजे राजकोषीय तूट आहे. म्हणजे टॅक्सेशन मधून जे पैसा जमा होतो ते भविष्यात द्यावा लागत नाही, पण जे सार्वजनिक लेख्यांमधून जे पैसा जमा होतो ते भविष्यात द्यावा लागतो. ते बँकर सारखं यूज करतोय किंवा कर्ज घेते, ते कर्ज भविष्यात द्यावे लागतं ना. समजा अमेरिकेकडून आपण कर्ज घेतलं, ते म्हणजे मला राजकोषीय तूट म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं, फिस्कल डेफिसिट म्हणजे भविष्यात सरकारला ते ज्या गोष्टी द्याव्या लागतात ते काय करायचं, एकूण उत्पन्नातून वजा करायचं, ते म्हणजे फिस्कल डेफिसिट मिळते. ओके, मग सध्या किती आहे 4.9%, किती रे 4.9% लोकांचा आपण देणार आहोत. प्रभावी महसुली तूट इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट 1.4%. आता यांचं जेव्हा तुम्हाला विचारतील ना कोणत्याही वर्षाचं, हे पाठ करायची गरज नाही बघा. सर्वाधिक राजकोषीय तूट असते, त्यानंतर महसुली तूट असते त्यापेक्षा कमी, आणि त्याच्यापेक्षा कमी कोण असते प्रभावी महसूल तूट, आणि त्याच्यापेक्षाही कमी सगळ्यात कमी कोण असते प्रायमरी डेफिसिट असते. तुम्हाला जर कधीही ह्या 2 आकडे आल्याच नाहीत. जे मॅक्झिमम जर कोविडमध्ये वाढलं तर ते 7-8-9% पर्यंत गेलं असेल, पण सगळ्यात कमी म्हणलं तर बऱ्यापैकी 8-9 मध्ये म्हणजे 7-8 आणि 8-9 यामध्ये खूप कमी झाले होते, मायनस मध्ये गेलो होतं प्रायमरी डेफिसिट वगैरे. ते विचारू शकता तुम्हाला 2007-8 आणि 2008-9 इथं मात्र कमी होते बरं का 8-9 मध्ये वगैरे. ओके, आणि महसुली तूट काय रेव्हेन्यू डेफिसिट जे आहे
1.8%. याच्यामध्ये काय फरक आहे रे? प्रभावी महसूल तूट म्हणजे काय रे? म्हणजे महसुली तुटीतून अशा गोष्टी वजा करायचे ज्या गोष्टीतून आपण काय करतो, एखादी भांडवली मालमत्ता निर्माण करतो. त्यातून वजा केल्यास काय मिळते? इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट मिळते. मग किती आहे आता हे? 1.8% रेव्हेन्यू डेफिसिट आणि इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट 1.4% आणि प्रायमरी डेफिसिट काय रे बाबा? 0.6%. हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. 24 बजेट रोजगार, कौशल्य, MSMEs मध्यम वर्गावर केंद्रित आहे. कोणावर केंद्रित केले याच्यावर विचारू शकतात. ओके. 20-21 ते 24-25 काळात तुटीचा वित्त भरण्यामध्ये बाजार कर्ज या मुख्य स्रोत आहे. कोणात सर्वात जास्त प्रमाणात विचारू शकतात? बाजार कर्जांचं. तुटीच्या अर्थ भरण्यातील बाजार कर्जांचा हिस्सा वाढत चाललेला आहे. 14-15 ते 23-24 दरम्यान सरकारचा निव्वळ कर महसूल वाढत गेलेला आहे आणि सरकारच्या एकूण निव्वळ जमेमध्ये निव्वळ कर महसुलाचे प्रमाण अधिक आहे. निव्वळ कर महसुलाचं. ओके. आणि 16-17 ते 24-25 दरम्यान सरकारच्या भांडवली खर्च, परिणामी भांडवली खर्च म्हणजे इफेक्टिव्ह आणि भांडवली निर्मितीसाठीचा अनुदानावरला खर्च वाढत गेलेला दिसून येते. मुद्रा कर्जाची मर्यादा सांगितलं 10 वरून किती केले रे? 20 लाख. कोणासाठी? जे वेळेत कर्जफेड करतात यांच्यासाठी. भारतात चलनवाढ सतत करे कमी स्थिर व 4 लक्षाच्या दिशेनं वाट करत आहेत, म्हणजे वाटचाल करतात. याच्यावर प्रश्न आलाय आता तुम्हाला 12व्या पंचायत योजनेचा वगैरे. ओके. सोने चांदी असे मौल्यवान धातूवरलं कस्टम ड्युटी 6% कमी केले, म्हणूनच त्या टाइमला थोडं सोनं कमी झालं, पुन्हा वाढलं होतं. स्टार्टअप व गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी एंजल टॅक्स रद्द केलाय. कोणता टॅक्स रद्द केला विचारू शकतात. आणि बिहार व आंध्रला मोठं पॅकेज देण्यात आलं. बघा, बिहारला 60,000 कोटी दिले. अरे युती. अरे बिहारला 60,000 कोटी तर आंध्राला 15,000 कोटी रुपयाची तरतूद केली. म्हणजे याच्यावर विचारू शकतात किती दिले वगैरे. ओके. आणि भारताकडून अनेक देशांना आर्थिक मदत दिली जाते. त्यात सर्वाधिक मदत कोणाला दिली यावेळेस? भूतानला देण्यात आली. म्हणजे प्रत्येक जे राष्ट्र आहेत त्यांना मदत केली जाते. जसं भूतानला सर्वाधिक मदत केली, विचारू शकतात त्यावर. ओके. आणि आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प बघूया. कोणी मांडले रे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प? अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी मांडलेला आहे. केंद्र शासनाच्या पार्श्वभूमीवर 4 महिन्याचं लेखानुदान असणारा सन 24-25चा अंतरिम अर्थसंकल्प मांडलाय. आता नवीन अर्थसंकल्प येईल, बरोबर. सरकार स्थापन झाल्यानंतर ते अर्थसंकल्प मांडतील, पूर्ण अर्थसंकल्प. पण हे अंतरिम अर्थसंकल्प आहे. अंतरिम अर्थसंकल्पावरच प्रश्न विचारतील. आता सरकार स्थापन झालंय, त्यामुळं आपला काय त्यांच्या नवीन सरकारनंतर येणाऱ्या अर्थसंकल्पावर प्रश्न येणार नाही. याच्यावरही प्रश्न कमी असतील. बघा, लक्षात ठेवा, जेवढं केंद्रावर विचारतात तेवढं राज्याच्या अर्थसंकल्पावर विचारत नाहीत. बघा आता, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना काय रे? यामध्ये कशासाठी आहे? वीज सवलत योजनेनुसार राज्यातल्या 44,06,000 शेतकऱ्यांच्या 7.5 किती रे? 7.5 HP काय रे? क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज पुरवठा केला जाईल. ओके. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजना कायसाठी आहे? प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. उज्ज्वला योजना तिकडे आहे, इकडे अन्नपूर्णा आहे बरं का, लक्षात ठेवा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कायसाठी आहे? वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारे. आई योजना. आता आई योजना कायसाठी आहे विचारतात. इकडं महाराष्ट्राचं म्हणलं ना, योजनेवर जास्त प्रश्न असतात. बघा, आई योजना कायचा आहे? पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी 15 लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा सरकारकडून करण्यासाठी आई योजना. कायसाठी आहे? पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांनी 15 लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा सरकारकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली. त्यातून 10,000 रोजगार निर्माण होणार आहे. नाबार्ड करून अर्थसहाय्य राज्यातील विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, तसेच प्रकल्पांचा वितरण प्रणालीतील सुधारणा यासाठी नाबार्ड 15,000 कोटी रुपयापर्यंत दीर्घमुदतीचं अर्थसहाय्य घेण्यात आहे. ठीक आहे, याचं काय एवढं लक्षात नका ठेवू. हे महत्वाचं आहे. ते आई योजना एक महत्वाची आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महत्वाची आहे. आता लेक लाडकी योजना. बघा, बऱ्याच जणांना माहिती आहे, करे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माहिती आहे, पण लेक लाडकी योजना माहिती नाही. ओके. मी वर्गात शिकवतो ना, याबद्दल बऱ्याच डिटेल सांगितलं, किती टप्प्याने कशी रुपये दिले जाणार आहे, बरोबर शिकवलेलं आहे. पण आपल्या शासनानं, कारण हे सगळं कशामध्ये आहे? इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ म्हणजे महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये याची इन्फॉर्मेशन दिली आहे. 23-24 पासून, मग कधीपासून सुरू केलं? 23-24 लक्षात ठेवा. लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. मुलीच्या जन्मापासून, बघा, मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये. किती रुपये रे? ही लेक लाडकी वेगळी आणि करे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वेगळी. आणि पिवळ्या आणि केशरी शताब्धारक कुटुंबास 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येते. लक्षात ठेवा बरं, कधी? 1 एप्रिल 2023 नंतर. किती रुपये? 1,01,000. शासकीय दस्तावेजावर आईचं नाव आता बंधनकारक करण्यात आले. म्हणजे 1 मे 2024 नंतर जे पण जन्माला येईल, जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तावेजामध्ये त्याचं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव, वाढनाव म्हणजे काय रे? पहिलं नाव पाहिजे,
त्याचं स्वतःचं नाव समजा काय रे ए नाव आहे त्याचं, त्यानंतर आईचं नाव बी समजा, त्यानंतर वडिलाचं नाव सी आणि त्यानंतर आडनाव डी असं नाव लिहायचं आता. ओके. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस भरपाई म्हणजे म्हणजे जेव्हा शेतीमध्ये वन्य प्राण्यांपासून वगैरे डुकरांपासून वगैरे काय करे हरणांपासून वगैरे काय नुकसान होतंय म्हणजे पिकांचं नुकसान होतंय. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास करे म्हणजे डुकरापासून करे जीवितहानी होऊ शकते किंवा सापापासून. ओके. जसं की आपला घोणस असेल. ओके. अशा म्हणजे नाग असेल. या नुकसान भरपाईची रक्कम 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये, त्यात कायमचा अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयावरून 7.5 लाख रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे. ओके. ऊर्जामध्ये बघा काय केलंय, सन 2030 पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा अपारंपरिक पद्धतीने निर्माण केली जाते, म्हणजे 40% ऊर्जा अपारंपरिक. ओके. आणि राज्यात रूफटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेत अंतर्गत रूफटॉप सोलार पॅनल बसवण्यासाठी 78,000 रुपये मर्यादेपर्यंत अनुदान, म्हणजे किती रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे? 78,000 रुपयापर्यंत, जे काय छतावर वगैरे जे काय सौर पॅनल बसवणार आहे त्यासाठी. ओके. 300 युनिट वीज मोफत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कधीच विचारतील बरं का, 28 ऑक्टोबर 2015 आहे. म्हणजे प्रधानमंत्री कधीचे आहे रे? 2000 आहे. 25 डिसेंबर 2000 आहे. ओके. आता चौथा टप्पा 11 सप्टेंबर 2024 आहे. बघा मंत्रालय विभाग कोणतं? ग्रामविकास व पंचायत राज विभाग आहे. ओके. उद्देश प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अंतर्भूत न झालेल्या कोणत्या प्रधानमंत्री या दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जावनोती करणे, म्हणजे आहे ते रस्ते सुधारवणे, अजून न जोडण्यात आलेल्या ग्रामीण आदिवासींना रस्त्यांची जोडणी आणि ग्रामीण रस्त्यांना दर्जा सुधारणे. सेमच आहे 250 आणि 500 लोकवस्तीचं. जलजीवन मिशन सुरुवात 15 ऑगस्ट 2019 आहे. आणि मंत्रालय कोणतं येईल? जलशक्ती मंत्रालय अंतर्गत येते भारत सरकारच्या. उद्देश 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात 55 लिटर, किती रे? 55 लिटर प्रतिदिन प्रति व्यक्तीसाठी उपलब्ध करून देणं. आणि नारा हर घर नल से जल. प्रथम हर घर जल केंद्रशासित प्रदेश कोणतं? दादर नगर हवेली. आणि प्रथम हर घर जल राज्य गोवा. ओके, लक्षात ठेवा. रुपया येतो कुठून रे? महाराष्ट्राला. तर स्वतःच्या कर महसुलातून सगळ्यात जास्त रुपये मिळतात सगळ्या राज्यामध्ये बघितलं तर. काय रे? स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू 52.17%, म्हणजे 50% पेक्षा वर. त्यानंतर मग भांडवली कॅपिटल रिसिप्ट 24%. पण हे लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त पैसा कशातून मिळतो? स्वतःच्या कर महसुलातून. आणि कसा जातो रे? रुपीज गोज टू महसुली खर्चाच्या योजना, म्हणजे 25% तुमचे पगार बिगार, वेतन बितन, म्हणजे खरे महसुली खर्चाच्या योजना ज्या आहेत, अदर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर स्कीमसाठी वगैरे. आणि 24% म्हणजे तुमचं वेतन जे आहे. म्हणजे पहिले सगळ्यात जास्त कशा महसुली खर्चाच्या ज्या स्कीम आहेत त्याबद्दल. ओके. म्हणजे महसुली खर्चाच्या म्हणजे काय? ज्या मेंटेनन्सच्या स्कीम असतात त्या. याचा काही संबंध नाही तुमचा, याचा काही संबंध नाही. बघा आता 23-24च्या अर्थसंकल्पात खालीपैकी कोणतं प्राधान्यक्रम होते? कधी विचारलंय 23ला, 23-24च्या, म्हणजे 23ला 23-24 ना, आता 24ला 24-25 विचारतील. सर्व समाज तिथं 7 प्राधान्यक्रम होते, आता 9 प्राधान्यक्रम झालेले आहेत. युवा शक्ती आहे बरोबर, हरितवाढ आहे, आर्थिक क्षेत्र आहे, म्हणजे काय रे? अ ब क ड सगळे येतील बरोबर. बघा वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक, 22ला विचारलंय कधी रे? 21-22चा अर्थसंकल्प 21-22. ओके. लोकसंख्येच्या असलेल्या डायडा शहरी केंद्रासाठी किती रे? 42 शहरी केंद्रासाठी. असं कोणालाच येणार नाही बरं का, जर समजा असं काहीतरी उत्तर प्रश्न विचारला तर. बरोबर, ते येणार नाही. म्हणजे आता उगा आलाय म्हणून मी सांगतोय, ते मोठे पण नाही, मला उत्तर माहिती आहे म्हणून सांगितलं. तिथं परीक्षेमध्ये येणार नाही अशा गोष्टी. एवढी आकडेवारी त्यातून लक्षात ठेवणं इट इज नॉट अ जोक. हा, जर असा प्रश्न आला ना आपला आलाच बाबा, असं होणार नाही जनरली. आणि जर योगायोगानं उत्तर बरोबर आलं तर मग काय रे, नाही मला माहितीच होतं असं म्हणत असतील तर चांगली गोष्ट. बरोबर सांगितले. तर मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम 2021च्या, आता 2021ला 2021 विचारलं. मग ते आर्थिक पुनर्प्राप्तीचं स्वरूप कसं आहे? व्ही आकार. कारण आपली अर्थव्यवस्था वर होती, मग पुन्हा काय मंदीत आली, आणि मंदीत जास्त काळ थांबलीच नाही, लगेच वर आली. ओके. पुनरुत्थान झाले, मंदी पुनरुत्थान असं. ओके. म्हणून व्ही शेप तयार झालं. पुन्हा काय रे मंदी, पुन्हा शेप झाला तर व्ही डब्ल्यू आकार तयार झाला असतं. म्हणून आपली व्ही शेप्ड आहे. ओके, लक्षात ठेवा, व्ही शेप्ड अर्थव्यवस्था आहे. अशा प्रकारे बघा आपण केंद्राचा अर्थसंकल्प आणि राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी बघितलेला आहे. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. ओके. आणि आपले ही सिरीज जी आहे टू बी कंटिन्यू चालणार आहे. आणि यातून आपले एक मार्क याच्यातून तुमचा कव्हर होईल अशा स्वरूपाचं मी घेतलेलं आहे. अजून काही एक्स्ट्रा गोष्टी असतील तर निश्चित मी त्या ठिकाणी सांगेल. ओके. बघा तर तुम्हाला याच्या पलीकडे जनरली प्रश्न जाणार नाही.
त्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत. ते आपल्या हे इयरबुक आलेलं आहे द्वैवार्षिकी. या द्वैवार्षिकीमधलं तर सगळ्या गोष्टी आपण कव्हर करूयाच. एक्स्ट्रा अजून काही गोष्टी घेता येतील तर ते घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेल. ओके. धन्यवाद मित्रांनो.